प्रश्न पहिला, ऑपरेशन सिंदूर कधी पार पाडलं? ऑप्शन्स आहेत ए 6 मे, बी 7 मे, सी 8 मे, डी 9 मे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. ऑपरेशन सिंदूर हे 7 मे 2025 ला पार पाडले. दुसरा प्रश्न, ऑपरेशन सिंदूरचे कोणते प्रतीक आहे? ऑप्शन आहेत ए धर्म, बी पराक्रम, सी सैन्य शौर्य, डी स्त्री वेदना. उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये सांगा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी स्त्री वेदना. पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या स्त्रियांचे प्रतीक म्हणून ठेवले गेलेले आहे. प्रश्न तिसरा, 22 एप्रिल 2025 ला पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात किती हिंदू पर्यटक ठार झाले? ऑप्शन आहेत ए 20, बी 23, सी 26, डी 27. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 26 पर्यटक ठार झाले होते. प्रश्न पाचवा, ऑपरेशन सिंदूर हे नाव कोणी सुचविले? ऑप्शन आहेत ए इंडियन आर्मीने, बी नरेंद्र मोदी, सी अमित शहा, डी यापैकी एकही नाही. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नरेंद्र मोदी. प्रश्न सहावा, ऑपरेशन सिंदूर द्वारा आतंकवाद्यांच्या किती ठिकाणावर हल्ला केला गेला? ऑप्शन आहेत ए 5, बी 7, सी 9, डी 12. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 9 ठिकाणावर हल्ला केला गेला होता. प्रश्न सातवा, ऑपरेशन सिंदूरचे मुख्य हेतू काय होता? ऑप्शन आहेत ए पाकिस्तानी सेनेला हरवणे, बी दहशतवादी निर्मूलन, सी सीमावाद, डी राजकीय दबाव. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी दहशतवादी निर्मूलन. आतंकवादी ठिकाणांना नष्ट करणे हा हेतू होता. प्रश्न आठवा, भारत आणि पाकिस्तानमध्ये पहिलं युद्ध कधी झालं होतं? ऑप्शन आहेत ए 1947 मध्ये, बी 1965 मध्ये, सी 1971, डी 1999. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट मध्ये सांगा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. भारत आणि पाकिस्तानामध्ये पहिलं युद्ध हे 1947 मध्ये झालं होतं. प्रश्न 9वा, सिंदूर या नावामागची भावना कोणती होती? ऑप्शन आहेत ए युद्धविजय, बी विधवांचे दुःख, सी शौर्यगाथा, डी सैनिकी गौरव. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. सिंदूर या नावामागची भावना विधवांचे दुःख होती. प्रश्न 10वा, ऑपरेशन सिंदूरमध्ये किती दहशतवादी ठार झाल्याचे भारताने सांगितले? ऑप्शन आहेत ए 26, बी 40, सी 50, डी 100हून जास्त. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याचे भारताने सांगितले. प्रश्न 11वा, कारवाईनंतर भारताचे कोणते धोरण अधोरेखित झाले? ऑप्शन आहेत ए परराष्ट्र मदत, बी संयम, सी शांतता, डी झिरो टॉलरन्स टू टेररिझम. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी झिरो टॉलरन्स टू टेररिझम. प्रश्न 12वा, पाकिस्तान कारगिल युद्धाचा कोड नाव काय होते? ऑप्शन आहेत ए ऑपरेशन ब्लू स्टार, बी ऑपरेशन विजय, सी ऑपरेशन कारगिल, डी ऑपरेशन मेघदूत.
तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ऑपरेशन विजय. प्रश्न 13वा, ऑपरेशन सिंदूरनंतर प्रेस कॉन्फरन्स करून कोणी माहिती दिली? ऑप्शन आहेत: ए. कर्नल सोफिया कुरेशी, बी. विंग कमांडर योमिका, सी. विदेश सचिव विक्रम मिस्त्री, डी. वरील सर्व. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी. वरील सर्वांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये माहिती दिली. धन्यवाद.